मातोश्री आणि बीकेसी परिसरात विनापरवानगी ड्रोन उडवल्याच्या प्रकरणात संबंधित ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साइटच्या जाहिरातीसाठी या ड्रोन ऑपरेटरला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती मिळतेय। अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साइटच्या जाहिरातीसाठी ड्रोनचा वापर केला जात होता, मात्र हा ड्रोनचा वापर करत असताना कोणत्याही प्रकारे पोलिसांची परवानगी घेतली गेली नाही। त्यामुळे संबंधित ड्रोन ऑपरेटरवर खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संध्याकाळी 7च्या सुमारास बीकेसी आणि मातोश्री परिसरात या ड्रोन ऑपरेटरकडून या जाहिरातीसाठी ड्रोन उडवला जात होता। मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ड्रोन उडवताना पोलिसांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे, मात्र कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं जेव्हा पोलिसांच्या समोर आलं तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। वेदांत, ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, काल साधारणपणे संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान या ड्रोनच्या घिरट्या मातोश्री आणि बीकेसी परिसरात पाहायला मिळत होत्या आणि जेव्हा मातोश्रीवरून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावण्यात आला तेव्हा तातडीनं पोलिसांनी नेमका ड्रोन का उडवला जातो या संदर्भातली माहिती घेतली आणि यामध्ये असं समोर आलं की अदानी कन्स्ट्रक्शन साइटच्या एका जाहिरातीसाठी हा ड्रोन उडवला जात होता आणि जेव्हा या ड्रोन ऑपरेटरला विचारलं की या सगळ्या संदर्भातली तू परवानगी घेतली आहेस का किंवा ड्रोन उडवण्याची तुला परवानगी पोलिसांकडून मिळाली आहे का, तर त्याच्याकडे कुठलीही परवानगी नव्हती आणि त्यामुळे विना परवानगी अशा प्रकारे ड्रोन उडवला जात असल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खेरवाडी पोलिसांनी या सगळ्या संबंधी चौकशी करत या ड्रोन ऑपरेटरवर हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।